नाशिकच्या इगतपुरीत पर्यटकावर हल्ला करण्यात आलाय। भावली धरणावर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकावर हल्ला करण्यात आलाय। भावली धबधबा इथे एक कुटुंब फिरण्यासाठी गेलं होतं। यावेळी कुटुंबातील एका तरुणीची स्थानिक टवाळखोरांनी छेड काढली। दरम्यान यानंतर कुटुंबानं टवाळखोरांना जाब विचारल्यानंतर त्याने थेट कुटुंबावर हल्ला केला। यानंतर संबंधित कुटुंबानं तिथून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही या हल्लेखोरांनी पाठलाग करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक बातचीत करण्यासाठी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत हिरामण खोसकर, आमदार। इगतपुरी पर्यटकांवर सर हल्ला करण्यात आलेला आहे। हिरामणजी, अशा पद्धतीचे हल्ले होत आहेत, या सगळ्यांना कधी आळा बसणार? 100% मॅडम, याच्या बाबतीमध्ये मी 2 दिवस पंढरपूरला होतो। मला काही माहिती नाही, परंतु मी रात्री आलो आणि मला तो समजला, परंतु हे अतिशय चुकीचे आहे। लोणावळ्यानंतर महाराष्ट्रात जे काही लोकांना, पर्यटकांना धीर देणारा, लोकांना रमणारा हा फक्त इगतपुरी तालुक्यातला पर्यटन स्थळ आहे। म्हणजे पर्यटक अशी येत असतील, त्यांच्यावर हल्ले होत असतील तर मी सुद्धा त्याचा निषेध करतो आणि अशा पद्धतीनं तर मी सुद्धा त्या ज्यांच्यावर काही हल्ला झालाय त्यांच्या बाजूने त्यांना 100% मदत करणारे पोलीस डिपार्टमेंटला जॉब विचारणार आहे आणि ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, यासाठी सुद्धा मी उद्या सीएम साहेबांना पत्र देणार आहे। निश्चित, तुम्ही पोलिसांना या संदर्भातल्या काही सूचना दिल्यात का आतापर्यंत? या हल्ल्यात आता महिला दिल्या। मी ताई पंढरपूरला होतो, मला काहीतरी उशी नव्हती, परंतु मला माहीत झालं या बाबतीमध्ये मी आत्ताच साधारण SP साहेबांशी पण बोलतो। स्थानिक पोलीस निरीक्षक आत्ताच काल परवाच आलेले, त्यांना पण त्यांच्याकडून माहिती घेतो आणि त्याच्यावर 100% कारवाई त्या हल्लेखोरावर झाली पाहिजे, सुद्धा मी 100% ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्या पाठीशी मी आहे। बरोबर, पण हे जे काही हल्लेखोर आहेत, या व्हिडिओमध्ये जे तरुण मुलं दिसत आहेत ते हल्लेखोर स्थानिक आहेत। हिरामणजी, काय तुम्ही या सगळ्याचा आता काय? स्थानिक असो कोणी असो, तो माझा कार्यकर्ता जरी असेल, परंतु असं जर करत असेल आपलं चुकीचं आहे। अतिशय जे म्हणजे जनतेला न शोभणार आहे, माणुसकीला न शोभणार आहे, याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी सुद्धा निषेध करणार आहे, त्याचे निषेध करतोय। 100% पर्यटन याच्यावर हल्ला झालाय, त्याला मदत करण्यासाठी मी त्यासाठी शुभ आहे। अगदी अगदी, खूप खूप धन्यवाद। हिरामण खोसकर आमदार आपल्या बरोबर जोडले गेलेले होते। आपण जर सध्या पाहतोय तर झी24 तासशी बोलताना या सगळ्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी झी24 तासशी बोलताना दिलं।